आणखी एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या मुद्द्यांसह पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर पक्षात सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याची ही सूत्रांची माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? मुली काल पार्थ पवार, जय पवार त्यासोबत नरेश अरोरा जे अजित पवारांचे राजकीय सल्लागार होते, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार आहेत आणि या तिघांमध्ये काल पुण्यातील जे अजित पवारांचं निवासस्थान आहे जिजाई बंगला या ठिकाणी जवळपास 1 तास चर्चा झालेली आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे, नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनी सोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासंदर्भात अजित पवार त्या संदर्भात चर्चा करत होते, असा आरोप देखील रोहित पवार यांनी केला होता। त्यानंतर काल या तिघांमध्ये महत्वाची बैठक पार पडली। जिजाई बंगल्यावरची बैठक संपल्यानंतर तात्काळ हे तिघही अर्थात पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुण्यातल्या सर्किट हाऊस या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते आणि या तिघांमध्ये पुन्हा एकदा जवळपास तासभर चर्चा झालेली आहे। या बैठकीमध्ये साधारणपणे जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार जे काही विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे या मुद्द्यासह राष्ट्रवादीच्या सद्यस्थितीवरती ज्या काही घडामोडी सध्या घडतायत यावर चर्चा झालेल्या आहेत आणि अजित पवारांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व आलेलं आहे। अर्थात उपमुख्यमंत्री देखील सुनेत्रा पवार झालेले आहेत। यापुढच्या काळात राष्ट्रवादीची नेमकी राजकीय गणित कशी असणार किंवा वाटचाल नेमकी कशी असणार यावर या चौघांमध्ये काल सविस्तर अशी चर्चा झालेली आहे आणि याचा नक्कीच या संदर्भातले अपडेट्स योगेश घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।